भूक नाही लागत मला. अख्खा दिवस जेवण नाही दिलं तरी चालते. ही शक्ती देते मला. नमस्कार मित्रांनो, सध्या मी आहे खार स्टेशनवरती. इथून आपण ऑटोने खार दांड्या येथे जातोय हरबा माऊलीचा उत्सव पाहण्यासाठी. सो या उत्सवाची पूर्ण रूपरेषा कशी असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खार स्टेशनवरून तुम्हाला खार दांड्याला जाण्यासाठी बस किंवा ऑटो मिळेल. सो इथून तुम्ही ऑटो पकडू शकता. चला जाऊयात पटापट. खारदांडा कोलीवाड्यातील कोटपाडा राम मंदिरजवळील श्री हरबा माऊली मंदिर आहे. हे खूप प्रसिद्ध आहे. इथे प्रत्येकाचा जो नवस असतो, नवसामध्ये बकरा म्हणून त्यांचा नवस फेडला जातो आणि त्या बकऱ्याचं महाप्रसाद म्हणून पूर्ण गावाला ह्याचा नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून दिला जातो. आणि ह्याची परंपरा आज बरीच चालू आहे. 200 ते 300 वर्ष जुनं आहे आणि हे मंदिर आमदारांच्या निधीतून बांधण्यात आलेलं आहे. आणि याचा उत्सव दरवर्षी आषाढी महिन्यामध्ये साजरा केला जातो. हा उत्सवाचा मानकरी पूर्ण चेरू परिवार आहे. त्यांच्या घरातून ओटी येते पहिली आणि ते जेव्हा मान देतील त्यांच्यानंतर पूर्ण गावकरी मान देतील. हा उत्सव हा देवीकडे गारणं घालून जे आपल्या इच्छा पूर्ण होतात पूर्ण करण्यासाठी पुऱ्या गावाच्या बाहेरील जो 1000-2000 पब्लिक इथे येतात त्याच्यापेक्षा जास्त असतात आणि त्यांचा नवस फेडला नंतर नवस म्हणून ते आपल्या इथे बकरा देतात. भूक नाही लागत. ती बोलवते म्हणून येते. सेवेला जाते. राम मंदिर माऊलीला बी माऊलीचे हात धुवायला जाते. दिव्याकडे बी सेवा करते. 4-5 तास सेवा करते माऊलीची. ती साथ देते म्हणून येते. माझं वय झालंय आता 70च्या वर झालंय माझं. ते मी बोलवते म्हणून येते. तेव्हा सेवा करते. मला भूक नाही ताणला ती शक्ती देते. हा देवीचा प्रसाद आहे ॲक्च्युली. चला सध्या आपण जातोय प्रसाद ग्रहण करण्यासाठी. बघूयात, गर्दी तर खूप दिसते मला इथे. हे बघा मागे. चला आम्ही पण लाईनमध्ये उभे राहिलो आहे प्रसादाचा लाभ घेण्यासाठी. इथे समोर पण बरेच लोक बसलेत. फायनली आम्ही प्रसादाचा लाभ घेतलाय आणि खूप भारी झालंय. कसं वाटतं? अभिषेक भारी. खरं तर मलाही माहिती नव्हतं. आमचा प्लॅन पण नव्हता. खूप अचानक झालाय. आपला बरं झालं बाईट वगैरे मिळाला. आणि सध्या रात्रीचे 10 वाजतात. चला फायनली हरबा माऊलीचा उत्सव आपण आज पाहिला. मला खूप बरं वाटलं आणि हे आमचं अचानक ठरलं होतं पण खूप मजा आली. आम्ही प्रसादसुद्धा ग्रहण केला, त्याचा आस्वाद घेतला आहे. माझ्यासोबत अनुशील आहे. अनुशीलची सिस्टर आहे. त्यांना मी एक धन्यवाद म्हणेन कारण की त्यांनी खूप हेल्प केली आणि त्यांच्यामुळेच मला हा उत्सव कळाला. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आल्याबद्दल. आणि ते देवीचा उत्सव तुम्हाला बघायलाही मिळाला इकडे. आणि मी ते दरवर्षी येते आणि हे जागृत देवस्थान आहे आणि मलाही चांगला खूप अनुभव आहे देवीचा. आणि कुठल्याही काय वेळी आपण या देवीला हाकमध्ये देवी नक्की उभी राहते. आणि अनुशील आणि सौरभ, मानस आणि अभिषेक तुम्हाला पण थँक्यू सो मच तुम्ही इकडे आल्याबद्दल. आणि मलाही खूप आनंद आहे की तुम्ही इकडे आलात म्हणून आणि तुम्ही व्हिडिओ केलात म्हणून. थँक्यू सो मच. थँक्यू तुझे ताई. तुम्ही आम्हाला बोलवलं आणि इथे आम्ही एवढा सुंदर उत्सव पाहिला. चलो बाय बाय, टेक केअर.